श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम्। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। काल आपण संत महिपती महाराजांनी लिहिलेली जी संत लीलामृत आहेत त्यातली जी आपल्याला अपरिचित संतांची चरित्रे त्यातले आपण प्रेमनिधीचं चरित्र पाहिलं। आज आपण ग्वाल्हेर देशचा राजा बादशाह सुभेदार याची कथा ऐकू। नरवीर ग्वाल्हेर देशोर तेथील बादशाही सुभेदार भगवान दास वैष्णवीर जो सर्वदा तत्पर गुरुभक्ती। त्या ठिकाणी एक सुभेदार होता ग्वाल्हेर देशामध्ये। त्याचं नाव होतं भगवान दास। हा विष्णूचा भक्त होता जो सर्वदा तत्पर गुरुभक्तीसाठी सदैव लीन होता। एक एक गोष्ट असली तर माणसाला अहंकार होतो। संपत्ती असेल तर संपत्तीचा गर्व होतो, अहंकार होतो। आपल्याला समाजात प्रतिष्ठा असेल तर त्या प्रतिष्ठेचा माणसाला गर्व होतो। आपली कुठे सत्ता असेल तर त्या सत्तेचा माणसाला गर्व होतो, अहंकार होतो। हे सगळं असून जर अंगामध्ये नम्रता असेल तर त्याला विशेष महत्त्व आहे। सर्व संपत्ती आणि मान्यता स्वदेशात चाले सत्ता ईश्वर भक्त भूती लीनता धुंडोनी पाहता विरळ। ईश्वर भक्त आहे आणि भूत मात्राविषयी नम्र आहे असा मनुष्य दुर्मिळ आहे। काय म्हणते पहा, धुंडोनी पाहता विरळा। पण असा हे संत आहे भगवान दास। अशी माणसं फार दुर्मिळ आहे। धुंडोनी पाहता विरळा म्हणजे ज्याच्याजवळ संपत्ती आहे, ज्याच्याजवळ सत्ता आहे, ज्याच्याजवळ मान्यता आहे, एवढं असून भूतमात्राविषयी नम्र असणारा धुंडोनी पाहता विरळा। कुटुंबी असोनी ईश्वर भक्त विपत्ती काळी आशा रहित धुंडोनी पाहता ईशिरीत नसती बहुत या रीती। प्रपंचामध्ये सुखही येणार, दुःखही येणार, पण प्रपंचामध्ये असून ईश्वर भक्त असणारा, प्रपंची असूनही ईश्वर भक्त, प्रपंचात असून सुद्धा भगवंताचा अनन्य भक्त असणारा। विपत्ती काळी आशा रहित आपल्यावर संकट आल्यानंतर लोकांनी आपल्याला येऊन मदत करायला पाहिजे का? आपल्याकडे सुसंपन्नता असताना आपण अनेक लोकांना मदत केली आहे, मग माझ्यावर संकट आलं तर त्या लोकांनी येऊन मला मदत करायला पाहिजे का नाही? अशी अपेक्षा ठेवणारा आपण सर्वसामान्य असंच आहेत ना। आपण सुखाच्या काळात कोणाला मदत केली, आपल्याला संकट आलं, आपल्याला साहजिक वाटतं अरे मी ह्याला एवढी मदत केली, तो का नाही आला माझ्या मदतीला।
पण बघा काय म्हटलंय, हे भक्त कसे आहेत, कुटुंबीय असून ईश्वर भक्त, विपत्ती काळी आशारहित. जरी त्यांच्यावर संकट आलं तरी कुणी आपल्याला मदतीला येतील याची अपेक्षा न करता, त्याला माहीत आहे संकट काळात मदतीला येणारा एकच आहे आणि तो म्हणजे परमात्मा आहे, आपला गुरु आहे. आपल्या संकट काळात आपल्याबरोबर सदैव असणारा कोण आहे, आपला गुरु आहे. कुटुंबीय असून ईश्वर भक्त, विपत्ती काळी आशारहित. धुंडोनी पाहता ईशिरीत, नसती बहुती बहुत या रीती. आपण जर शोधायला गेलो तर अशी माणसं दुर्मिळ आहे, कशी जी कुटुंबात असून ईश्वर भक्त आहेत आणि संकट आलं तरी इतर कुणाकडनं कसलीही मदतीची अपेक्षा करत नाहीत, अशी माणसं. नसती बहुत या रीती, कारभार असून बहुतांचा, कदापि असत्य न बोले वाचा. दुसरा जोडावया साम्यतेचा, धुंडिता साचा नडळे. आपल्या हातात सत्ता आहे, कारभार असून बहुतांचा, कदापि असत्य न बोले वाचा. आपला उद्योगधंदा वाढावा म्हणून खोटं बोलत नाही. सत्ता आहे, कारभार आहे, पुष्कळ ठिकाणची त्याच्यावरती त्याचं नियंत्रण आहे, पण त्याला असं वाटत नाही की आणखीन नियंत्रण मिळवण्यासाठी आपण लांडी लबाडी करावी, असं वाटत नाही. कारभार असून बहुतांचा, कदापि असत्य न बोले वाचा. दुसरा जोडावया साम्यतेचा, धुंडिता साचा नडळे. असा याच्या साम्यतेला दुसरा एखादा मनुष्य शोधावा म्हटलं तरी ते दुर्मिळ आहे. संस्कृत प्राकृत अध्यात्म ग्रंथ या माझे निपुण असे बहुत. दुसरी गोष्ट नव्हे सवेत, हे नसती बहुत धुंडिता. एखाद्या माणसाकडे संस्कृत भाषेचं ज्ञान असेल, एखाद्या माणसाकडे प्राकृत भाषेचं ज्ञान असेल. संस्कृत भाषा म्हणजे ओम यज्ञे नैद्यजंत रेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमान, संस्कृत भाषा. पण संस्कृत भाषेचं ज्ञान आहे. प्राकृत, आता आपण जे वाचतो ही प्राकृत भाषा आहे. गजानन विजय ग्रंथ म्हणा, हरिविजय म्हणा, पांडव प्रताप म्हणा, हे ग्रंथ कसे आहेत, प्राकृत ग्रंथ आहेत. संस्कृत प्राकृत आध्यात्मिक ग्रंथ. सत्य काय आहे, कशापासून विश्व निर्माण झालंय, मी कोण, मी कुठून आलो, कशासाठी आलो, हे विश्व कशापासून निर्माण झालंय, कशामध्ये स्थिर आहे आणि अंती कशामध्ये विलीन होणार आहे, हे ज्ञान ज्याच्याकडे त्याला म्हणतात आध्यात्मिक ज्ञान. कोहम, मी कोण आहे, जाणणे आपण असे आपण, याना अवज्ञान श्रीराम. मग असं ज्ञान ज्याच्याकडे त्याला म्हणतात आध्यात्मिक. म्हणजे ज्याला संस्कृत भाषेचं ज्ञान आहे, ज्याला प्राकृत भाषेचे ज्ञान आहे आणि ज्याला आध्यात्मिक भाषेचे ज्ञान, असा मनुष्य दुर्मिळ. संस्कृत प्राकृत आध्यात्मिक ग्रंथ या माझे निपुण असे बहुत. दुसरी गोष्ट नव्हे सभेत, हे नसती बहुत पंडित, हे नसती बहुत धुंडिता. असा माणूस सापडत नाही असं नाही, पण तो दुर्मिळ आहे. दैवे करून मिळाले धन, उन्मत्त होती तेणे गुणे, त्या सीनावडे परमार्थ साधना, मग ईश्वर भजन ते कैचे. अहो, आपल्या पूर्वप्रारब्धानुसार एखाद्या माणसाला अचानक धनप्राप्ती होते, म्हणजे त्याला एखाद्या माणसाची प्रॉपर्टी मिळते, एखादा पुरस्कार मिळतो, अचानक धनलाभ होतो. घर खोता खोता सोन्याचा हंडा सापडतो, अचानक धनलाभ. म्हणजे एखाद्या माणसाला अचानक धन मिळालं की मग त्या ऐश्वर्यामध्ये तो इतका विलीन होऊन जातो की ज्या भगवंताच्या कृपेने मिळालंय त्याचा त्याला विसर पडतो. आपण कहाण्या वाचतो का नाही, श्रावण महिन्यात कहाण्या वाचतो ना. काय कहाणी आहे, उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील. अरे, हे व्रत करून जर तुला ऐश्वर्य प्राप्त झालं तर उच्छील मातशील, तर तुला ऊत येईल, म्हणजे तुला अहंकार निर्माण होईल आणि घेतलेलं व्रत तू सोडून देशील, ऐश्वर्यामध्ये विलीन होऊन जाशील. दैवे करून मिळाले धन, उन्मत्त होती तेणे गुणे,
त्यासे नावडे परमार्थ साधन मग ईश्वर भजन ते काही ते. त्यांना परमार्थच आवडेना होतो का? ऐश्वर्य भोगण्यामध्ये इतके मग्न होऊन जातात की भगवंताचा विसर पडतो. मग ईश्वर भजन ते काही ते. भगवान दासाच्या पुरस्थिती घरी अपार असे संपत्ती राजमान्यता हे सर्व जाणते परिसद भक्ती असे विनटलं. पण हा भगवान दास कसा आहे? त्याचं वेगळं आहे, जगा वेगळं आहे. एवढं सगळं त्याच्याकडे संपत्ती आहे, विद्वत्ता आहे, सत्ता आहे, सर्व आहे, आरोग्य संपन्न देह आहे. एवढं सगळं असून सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये सद्भक्ती आहे, आपल्या गुरुविषयी प्रेम आहे. भगवान दासाच्या पुरस्थिती घरी अपार असे संपत्ती राजमान्य हे सर्व जाणते परिसद्भक्तीसी विनटला. वृंदावन क्षेत्रात होत तेथे विठ्ठलाचार्य होते म्हणता ज्ञान भक्ती वैराग्य निश्चित मूर्तिमंत ज्या माझे. वृंदावन क्षेत्रामध्ये एक विठ्ठलाचार्य नावाचे सत्पुरुष होते. हे विठ्ठलाचार्य नावाचे सत्पुरुष होते. त्यांच्याकडे काय काय गुण होते? ज्ञान, भक्ती, वैराग्य, 3 गोष्टी त्यांच्याकडे होत्या. त्यांच्याकडे अपरंपार ज्ञान होतं. त्यांच्याकडे नम्र वृत्ती असलेली ईश्वर भक्ती होती. सर्वाभूती भगवंत हा भाव त्यांच्या मनामध्ये होता. म्हणजे अशी ईश्वर भक्ती त्यांच्याकडे होती. ज्ञान होते, भक्ती होते आणि ज्ञानाने आलेलं वैराग्य त्यांच्याकडे. ज्ञान, भक्ती, वैराग्य निश्चित मूर्तिमंत त्या माझी. मूर्तिमंत ज्ञान त्यांच्याकडे वास्तव्याला आलंय असं वाटावं. मूर्तिमंत ईश्वर भक्ती त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजून यावी आणि मूर्तिमंत वैराग्य जणू काही यांच्याकडे मुक्कामाला आलंय असं वाटावं. वृंदावन क्षेत्र अद्भुत तेथे विठ्ठलाचार्य होते म्हणत ज्ञान, भक्ती, वैराग्य निश्चित मूर्तिमंत त्या माझे. तया समांती थोर थोर शिष्य प्रबोधने अति चतुरा जो पद्मास्ती कृपाकर केले भक्तीपर बहुतचे. त्याला समाजामध्ये मान्यता होती, मान्यता. तया समानती थोर थोर अनेक लोक त्यांना मानत होते. शिष्य प्रबोधनी अति चतुर. एखाद्या माणसाकडे प्रचंड असं ज्ञान असतं, पण ते ज्ञान सामान्य माणसाला समजेल असं नसतं. का? त्याने जर सांगायला सुरुवात केली तर सामान्य माणसाच्या डोक्यावर न जातं. म्हणजे शिष्याचं प्रबोधन होत नाही. शिष्याला ज्ञान कधी मिळेल तर त्याच्या लेवलला आपल्याला खाली यावं लागतं. आपला जो श्रोता वर्ग आहे त्याची समज किती आहे, त्याला समजेल इतक्या सामान्य भाषेमध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अज्ञानी श्रोता असेल तरी सुद्धा त्याला त्या परमार्थातलं ज्ञान सहजगत्या उपलब्ध झालं पाहिजे. म्हणून काय म्हटलंय बघा, शिष्य प्रबोधिनी अति चतुर. शिष्य प्रबोधिनी अति चतुर म्हणजे शिष्याला ते ज्ञान कळावं अशी तळमळ असणारे शिक्षक पाहिजे. नाही तर पाट्या टाकणारे असले ते काय उपयोग आहे? पुष्कळ ज्ञान आहे पण माझं मी काम केलं आलो, त्याच्या डोक्यात शिरू करणं शिरू, मला काहीच कर्तव्य नाही. तुम्हाला भगवंतांनी जे ज्ञान दिलं ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे. याच्यासाठी भगवंतांनी ज्ञान दिलंय, पाट्या टाकण्यासाठी दिलेलं नाही. शिष्य प्रबोधिनी अति चतुर जो पद्मास्ती कृपाकर केले भक्तीपर बहुतची. अनेक शिष्यांना त्याने भक्ती मार्गाला लावलं. ऐसी देखून त्याची स्थिती भगवान दास शरण येते म्हणे तनमन धनेश निश्चिती शरण भक्तीशी लाविले. भगवान दास त्या विठ्ठलाचार्यांना शरण आला आणि बघा गुरुला शरण जाताना कसं जावं. ज्ञानेश्वर माऊलींनी 4थ्या अध्यायात तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. तनु मनु जीवे चरणासी लागावे. तनु मनु जीवे चरणासी लागावे
आणि अगर्वता करावे दास्य सकळ. अहंकार रहित सेवा आपल्या गुरुची करावी. आणि मग ते तुम्हाला सांगते, ते म्हणजे ते ज्ञान तुम्हाला सांगते. आपलं मन कसं आहे, संकल्प विकल्प. आपल्याला शांतता का नाही लाभत? आपण म्हणतो माझ्या मनाला शांतताच नाही, एवढं सगळं ऐश्वर आहे पण मनाला शांतता नाही. का नाही बाबा? मनाला शांतता का नाही याचा विचार. मनामध्ये एक तर संकल्प चाललेला असतो, नाहीतर विकल्प चाललेला असतो. संकल्प म्हणजे मला अमुक अमुक करायचं, हा याला म्हणतात संकल्प. आणि मी हे काम घेतले पण होईल का नाही, विकल्प. म्हणजे मनामध्ये एक तर संकल्प चाललेला असतो, नाहीतर विकल्प चाललेला असतो. त्यामुळे मन शांत नसतं, अशांत असतं. आणि मग ते गुरु आपल्याला असा बोध करतात, जेणे मन संकल्प विकल्पानये. असा बोध करतात की ज्यामुळे मनामध्ये संकल्पही येत नाही आणि विकल्पही येत नाही. मन शांत होऊन जातो. आता काय त्याचा स्वभाव जो आहे, संकल्प विकल्पात्मक मन, अशी त्याची व्याख्याच केली मनाची. मनाची व्याख्या काय आहे? मन कशाला म्हणतात? शास्त्रात व्याख्या आहे मनाची. काय मनाची व्याख्या आहे? संकल्प विकल्पात्मक मन. मन हे संकल्प आणि विकल्पाने भरलेलं आहे. मग ज्या वेळेला त्या मनातला संकल्पही नाहीसा होतो आणि विकल्पही नाहीसा होतो, त्यावेळेला काय होईल? मन शांत होईल. त्याचा हा जो स्वभाव आहे, स्वस्त बसतच नाही हो, सारखा चालू, संकल्प नाही तर विकल्प. मग जर त्याच्या मनातला हा संकल्पही गेला आणि विकल्पही गेला, मनाला काही कामच राहणार नाही. ते काय होईल? शांत होईल. जेणे मन संकल्प विकल्पा नये. असा बोध कोण करतील? गुरु करतील. पण केव्हा करतील? तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. आम्ही काय करतो? गुरु करतो. पण गुरुनी सांगितलेला बोध ऐकायला आमच्याकडे वेळ नसतो. आचरण करणं तर राहिलं लांब. गुरु बोध कशासाठी करतात? त्यांना काय स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असतो? त्यांना स्वतःसाठी काही करायचं नसतं. तो बोध चाललेला असतो. बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असत. सामान्य माणसाचा उद्धार व्हावा ही त्यांची इच्छा असते. आम्ही जर गुरुनी सांगितलेलं काही ऐकायचंच नाही असं ठरवलं, मला वेळ नाही ऐकायला, गुरु म्हणतो तुझं तुला, मला काय करायचं? नसला वेळ तर नको ऐकू. गुरु सांगण्याचं काम कर, पण त्याप्रमाणे वाटचाल करणं आपलं काम आहे का नाही? आपलं काम ते आहे. गुरुनी सांगितलेल्या मार्गाने चालणं आपलं काम आहे. नाही चालला बसा एका जागी, त्याचं काय चाललं? आणखीन घ्या जन्मोजन्मी. गुरु काय करेल? गुरुनी शिकवलं आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासच नाही करायचं ठरवलं तर गुरु काय डोकं फोडेल का? तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणून तो काय म्हणतो? विठ्ठलाचार्याला भगवंता शरण आला आणि काय म्हणतो ऐका. तन मन धनेसी निश्चिती शरण भक्तीसी लाविजे. महाराज मी तुम्हाला तन मन धनाने शरणावा, मला भक्ती मार्गाला लावा. माझा या शरीराचा उपयोग समाजासाठी हो, माझ्या या धनाचा उपयोग समाजासाठी होऊ द्या. असं मला करा की मला ज्यामुळे भक्तीची गोडी निर्माण होईल, संपत्तीचं आकर्षण होणार नाही, त्याच्यासाठी लांडीलाबाड्या करण्याची वृत्ती होणार नाही, आणि मला ह्यातनं मुक्त करा. माझं शरीर आहे ते भगवंताच्या कारणी लागावं, माझं धन आहे ते भगवंताच्या कारणी लागावं. तनु मन धनेसी निश्चिती. देवा माझं हे मन भरकटतंय, ते परमात्म्याच्या चरणाजवळ स्थिर व्हावं याच्यासाठी मी आपल्याला शरण आलो. माझ्या या देहाचं सार्थक व्हावं, माझं हे मन भगवंताच्या चरणी लीन व्हावं, आणि धन या विश्वाच्या कारणासाठी सत्कार्यासाठी खर्च व्हावं. तन मन धनेसी निश्चिती शरण भक्तीशी लाविले. चित्ती सद्भाव जाणून सद्गुरु ठेवती अभय पाणी. तारक मंत्र ऐकता कानी संतोष मनी वाटला. सद्गुरूंनी पाहिलं
या शिष्याच्या मनामध्ये तळमळ आहे. कशाची तळमळ आहे? या जीवाचा उद्धार व्हावा अशी तळमळ आहे. गुरु पाहतो कशासाठी भक्त आलाय माझ्याकडे? आपल्या प्रपंचातले प्रश्न सोडवण्यासाठी आलाय का? लक्ष 84 फिरलो कोठेन सुख लादलो, दैव योगे आलो शरण समर्थ असे. समर्थ हे समर्थ करावे तरी समर्थ म्हणवावे, ब्रीद आठवणे स्वभावे करणे ते करावे. गुरु आलेल्या शिष्याची परीक्षा करत असतात की कशासाठी हा मला शरण आलाय. त्याला आपल्या जीवाचा उद्धार व्हावा असं वाटतो का नाही? आणि नुसतं वाटून काय उपयोग आहे? त्याच्यासाठी तेवढी तळमळ मनात आहे का नाही? का सवडीचा परमार्थ आहे? वेळ मिळाला तर परमार्थ करीन, नाही तर प्रपंचच करत बसेन. करोनी सद्गुरुशी नमन भगवान दास निघाले तेथून, मग नरवरात येऊन जाण श्री हरिभजन करतसे. प्रपंच कारभार करून सर्व भावे पूजित भक्त वैष्णवा, सद्गुरु वाचून नाही देव सप्रेम भाव धरियला. प्रपंच करतो, एवढा मोठा त्याचा व्याप आहे. सुभेदार आहे, सुभेदाराकडे त्याच्याकडे ती सुभेदारी आहे, सत्ता आहे त्याच्याकडे. ते पण एवढं सगळं असून हे प्रपंचात भगवंतानी टाकलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून प्रपंच कारभार म्हणजे प्रपंचातल्या जबाबदाऱ्या पार पाडतो आणि त्याच्यावर जी भगवंतानी जबाबदारी टाकली त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो. कारभार पण व्यवस्थित करतोय. प्रपंच कारभार करून सर्व भावे पूजित भक्त वैष्णव. हे सर्व कर्म करता तो काही सगळा उद्योगधंदा सोडून देवाचं नाव घेत नाही. प्रपंचातल्या जबाबदाऱ्या झटकून परमार्थ करत नाही, पण प्रपंचातली सगळी कामं करून आपला उद्योग व्यवसाय सांभाळून मला काय करता येईल ते तो करतोय. प्रपंच कारभार करून सर्व भावे पूजित भक्त वैष्णव, सद्गुरु वाचून नाही देव सप्रेम भाव धरियला. वृंदावने होऊन येता निषेध कोणी देखले अकस्मात, तयास नेऊन मंदिरात आदरभूत करावा. वृंदावनावरून एखादा मनुष्य आला की त्याला आपल्या घरी जावं, त्याचा आदर सत्कार करावा. का? आपल्या गुरुच्या गावावरून आलाय. आपलं गुरु कुठे आहेत? वृंदावनात. इथनं कोणीतरी आलाय आणि तो आलाय, तो गुरुस्वरूप समजून त्याची उपासना ते करतायत, त्याची जे काय आगत स्वागत करतायत. वृंदावने होऊन येता निश्चित कोणी देखले अकस्मात, तया देव नेऊन मंदिरात आदरभूत करावा. आपण पाहतो ना, तीर्थयात्रा करून माणसं आली की आपण त्यांच्या पाया पडतो. का? त्यांनी जे तीर्थयात्रेचं पुण्य कमावलेलं आहे ते आपल्याला मिळावं. पंढरपूरची यात्रा करून आल्यानंतर आपण त्यांच्या पाया पडतो. मला जाता आलं नाही बाबा पंढरपूरला, पण तुम्ही जाऊन आलायत ना, मी तुमच्या पाया पडतो. तसं गुरु घरावरून आलेला मनुष्य गुरुच्या घरून म्हणजे वृंदावनावरून तो इथं आलेला आहे. गुरु राहतात ते वृंदावन म्हणजे सगळं त्यांचं घर आहे, हे विश्वच त्यांचं घर आहे. पण जिथे ते आहेत तिथं तर ते महत्त्वाचंच आहे, त्या स्थान महात्म्य आहे. त्यामुळे त्या वृंदावनावरनं कुणी जरी आले तरी आपल्या गुरुच्या घरून आले असं समजून त्यांची तो आगत स्वागत सेवा करतो. पूजा करून सन्माने भोजन घालायचे, मिष्टान्ने जाते समय वस्त्रीभूषणे देत धनधान्य मने छान. गुरुग्रामावरून जाणं अवचित सुटला प्रवंजना, तरी चित्तीमाने समाधान म्हणे धन्य दिवस सोनियाचा. वृंदावनाच्या दिशेने वारं जरी आलं तरी त्याला वाटायचं गुरुकृपेचा हा मला लाभ झालेला आहे. गुरुग्रामावरून जाण अवचित सुटला प्रभंजन, तरी चित्ती माने समाधान म्हणे धन्य दिवस सोनियाचा. स्नान करून एकांती ध्यानास आण सद आणि सद्गुरुमूर्ती, सर्वोपचार उपकरणे आहे ती आहे आपण प्रीती करीत असे. एकांतात स्नान करावं, एकांतात बसावं. आता त्याला एकच देव आहे, कोण? गुरु हाच देव आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता गुरुला एवढं महत्त्व का? त्याचं कारण असं की आपण संसारामध्ये गुंतलेलो होतो, पण गुरुमुळे भक्ती मार्गाला लागलो. या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला.
साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. गुरुला का मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. गुरुला कसं मी विसरू. म्हणून मानस पूजा कोणाची चालली? आपल्या गुरुची. स्नान करून एकांती ध्यानास आणि सद्गुरुमूर्ती सर्वोपचारोपकरणे आहे ते आपण निजी प्रीती करीत असे. मानस पूजा करून जाण हृदय चिंतित सद्गुरुचरण, म्हणे जेव्हा स्वामी देतील दर्शन, सुफळ देईन तोच की. मानस पूजा करावी आणि म्हणावं गुरु मला कधी दर्शन देतील. ज्या दिवशी दर्शन देतील तोच माझा दिवस. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. मानस पूजा करून जाण हृदय चिंतित सद्गुरुचरण, म्हणे जेव्हा स्वामी देतील दर्शन, सुफळ दिन तोच की. स्वामींनी दर्शन द्यावं, पण कसं? अचानक दर्शन पाहिजे. आपण सांगायचं आमच्या घरी या उद्या, आपल्या गुरुला सांगायचं उद्या या, आणि मग आम्हाला दर्शन मिळालं असं नाही. गुरु न सांगता आपल्या घरी आला पाहिजे, म्हणजे त्याला अवचेत दर्शन असं म्हणतात. मानस पूजा करून जाण हृदय चिंतित सद्गुरुचरण, म्हणे जेव्हा स्वामी देतील दर्शन, सुफळ दिन तोच की. दावियाने वत्स बांधल्यावरी हिची इच्छा वाह्यंत्रे, म्हणे हे सुटलियावरी माते शेजारी जाईन. जसं वासराला दाव्याने बांधलेलं आहे, ते वासरू सारखं वाट पाहत असते की कधी एकदा माझ्या गळ्यातलं हे दावं सुटतंय आणि मी माझ्या आईला म्हणजे गाईला जाऊन भेटतो. ते वासरू जसं गाईची वाट पाहत. दाव्याने वत्स बांधिल्यावरी ह्याची इच्छा वाह्यंतरे, म्हणे हे सुटल्यावरी माते शेजारी जाईना. तैशाच परी भगवान दास गुरु आज्ञेने बांधला असा, परिचित्ती हित रात्रन दिवस की सदा सर्वदा सेविसे असावे. गुरु आज्ञेने बांधलेलं आहे का? गुरुने सांगितलंय तू प्रपंच सोडायचा नाही, तू उद्योग सोडायचा नाही, आणि गुरु आज्ञेने तो सगळं करतोय. पण त्याला असं वाटतंय की कधी एकदा मी जाईन गुरुच्या सेवेला. तैशात परी भगवान दास गुरु आज्ञेने बांधिला असा, परिचित्ती हित रात्रन दिवस की सर्वदा सेविसे असावे. गुरुक्षेत्र गुरुदैवता तीर्थ स्वार्थ गुरुनिश्चित, गुरुविण साधन व्यर्थ चित्ती भावार्थ धरिला. गुरु हेच क्षेत्र, गुरु हेच दैवत, गुरु हेच तीर्थ, गुरु हाच स्वार्थ, गुरुविण साधन व्यर्थ असं त्याच्या मनामध्ये भाव आलेला आहे. गुरुग्रामीचे जन देखता दृष्टी तेव्हा आनंद वाटे पोटी, यांचे कंठी घालून विटी गुज गोष्टी सांगाव्या. आदरे पूजिता बहुधा प्रति ते वृंदावनी वार्ता सांगते. भगवान दासाच्या ऐकून कीर्ती आशावंत जाते आणि वृंदावनात नाही जे लोक ह्या भगवान दासाच्या घरी आले त्यांना त्यांनी व्यवस्थित यथासांग पूजन केले, पाहिजे तेवढी दक्षिणा दिली, पाहिजे तेवढा शिदा दिलेला. त्यामुळे हे तीर्थवासी गेले वृंदावनात, ती बाकीच्या लोकांना सांगायची अहो वृंदावनातनं कुणी जरी आला ना तरी तो एवढी सेवा करतो त्याची, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण जा. मग काय आशावंत लोक होते, आपल्याला काय ते मिळावं अशी आशा धरणारे, त्याला आशावंत म्हणतात. तीही लोक जायच्या आशेने आपल्याला काही ते मिळतील म्हणून. भगवान दासाची ऐकून की ती आशावंत जाती आणि का ते गुरु समान मानून प्रीती तितके गौरी निज प्रीती. घरी होऊन ही संपत्ती घरी होऊन ही संपत्ती उधार वृत्ती सर्वधाम साधय कांता परमपतिव्रता चित्ती न धरी कृपणता पती होऊन विशेष धर्म करता आवडी चित्त चित्ती तीच लागे. बरं याच्यामध्ये काय माहिती का, पत्नीची पण साथ लागते. जर पत्नीची साथ नसेल तर तुम्ही परमार्थ करू शकत नाही. मी याची ही उदार वृत्ती आहे. मग पत्नी तिचा हात पकडलाय का तुम्ही लोकांना मदत करू नका म्हणून नाही. ती म्हणते तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा. कांता परमपतिव्रता चित्ती न धरी कृपणता पतीहून विशेष धर्म करता आवडी चित्ती तीच लागे. पतीपेक्षाही ती मोठा परमार्थ करते. कोणा दिले वस्त्रांना की एकांचे करून देती लग्न कोणी याचे वारण ऋण दरिद्री विच्छिन्न पै केले. कुणाला त्यांनी अन्न दिलं, कुणाला वस्त्र दिलं,
एखाद्या गरीब माणसाच्या मुलीचं लग्न राहिलंय कशामुळे? त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून. त्याने त्या लग्नाचा सगळा खर्च केला. बघा काय म्हणतो, किती एकांचे करुणी देती लग्न, कोणाचे वारोनिया ऋण. काही माणसाने कर्ज काढलेलं असतं पण त्यांना ते फेडता येत नाही, आणि मग सारखा तगादा लावून प्रपंचाचं स्वास्थ्य निघून जातं. मग ते त्या माणसाला बोलवतात, सांगतात किती कर्ज आहे तुला, हे घे एकदा फेडून टाक आणि याच्या पुढे चांगलं वाग. त्यामुळे काय होतं, त्याचं कर्जही फिटलं जातं, त्याच्या डोक्याचं टेन्शन नाही जातं, त्याच्या घरात येणारे रोज देणेकरी जे येत असतात तेही बंद होऊन जातात, घरामध्ये शांतता राहते, त्याच्या मनात शांतता राहते, तो मनुष्य सुधारतो. कोणाचे वारुनिया ऋण दरिद्र विच्छिन्न पैकेले, ते वृंदावनवासी जन विठ्ठलाचार्य असे जाऊने उल्हास सांगते वर्तमान जे का सन्मान पावले. अशा रीती त्या भगवान दासाची परोपकारी वृत्ती लोक जाऊन त्यांच्या गुरुला सांगतात की पहा तुमचा शिष्य कसा आहे, तुम्ही सांगितलेल्या मार्गाने चालणार आहे. अडले जाकसले जाणावे, अडले जाकसले जाणावे, यथानुशक्ती कामासे यावे, चित्त वित्त द्यावे परमेश्वरी. हा तुम्ही सांगितलेला बोध त्यांनी मनात ठेवलेला आहे. उल्हासे सांगते वर्तमान जे का सन्मान पावले, म्हणती भगवान दासावरी स्वामीची कृपा झालीवरी, बहुताशी गौरविले नाना परी उदारत्व श्री धरुनिया. तुमची कृपा झाल्यामुळे त्याच्या उदारपणाला आणखीन बळ आलेलं आहे. गुरुग्रामीचे जातसे कोणी तयास इतके सन्माने, हे विठ्ठलाचार्य ऐकोणी संतोष मनी वाटला. गुरुच्या कानावर सगळं जातं. तुम्ही जे करता चांगलं वाईट कृत्य ते गुरुला कळत नाही असं थोडंच आहे. हां, मुंगीच्या मनातलं जाणणारा ते गुरुला कळत नाही, गुरुला सगळं कळतं. मग म्हणत हे चित्तात आपण एकदा जावे तिथं, कैसा धरतो परमा भावार्थ तरी तो ध्यानात आणावा. ऐसे म्हणून ते सवय घेतले, सांप्रदायशी विकेत बसून लावला. हे विठ्ठलाचार्य चालले. पहा म्हणा, आपण आपल्या गुरुची परीक्षा आपल्या शिष्याची परीक्षा घेऊ म्हणून ते विठ्ठलाचार्य शिबिकेमध्ये म्हणजे पालखीत बसून या भगवान दासाच्या घरी यायला निघाले. कोणी भगवान दासावासी जाऊन सांगते वेगेशी की सद्गुरू तुमचे भेटेसी निजे प्रीतीशी पातले. कोणी जाऊन लगेच सांगितलं अहो तुमचे गुरु येत आहेत. ऐसे ऐकताची वार्ता परमानंद वाटला चित्ता, काय सेवा करावी आता हे सर्वथा सूचना. आणि मग ते घाबरून म्हणजे गोंधळून गेला. अरे काय करून काय न करू असं त्याला झालं. गुरु येत आहेत आपल्या घरी. परमानंद वाटला चित्ता, काय सेवा करावी आता हे सर्वथा सूचना. मग पुसे कांते प्रती विठ्ठलाचार्य भेटीस येते, तरी कैसे पूजावे त्या प्रती. हे मग प्रतीकडे नाही कांता म्हणे व्रताराशी सद्गुरु सेवेची रीती कैसी, ते सर्वथानकडे तुम्हाशी सर्वही तयास अर्पावे. पत्नी म्हणते अहो तुम्हाला कळत नाही गुरुची सेवा कशी करावी. सर्वही तयास अर्पावे, सर्व त्या गुरुला अर्पण करून टाकावं. कांता म्हणे व्रताराशी सद्गुरु सेवेची रीती कैसी, ते सर्वथानकडे तुम्हाशी सर्वही तयास अर्पावे. जेव्हा उपदेश घेतला जाण तेव्हा ऐसे बोलले ते वचन की तन मन आणि धन सद्गुरु अर्पण सेवेची. तुम्ही ज्या वेळेला सद्गुरूचा बोध घेतला, त्यांचं शिष्यत्व पत्करलं, त्यावेळेला तुम्ही काय म्हणाल होता? तन मन धनाने मी तुम्हाला शरण आलोय म्हणला होता ना. तन मन आणि धन. जेव्हा उपदेश घेतला जाणार तेव्हा असे बोललेली वचन की तन मन आणि धन सद्गुरु अर्पण कर सर्व. तेव्हाची त्याचे झाले निश्चित, आपण झालो तयाचे स्थापिता, त्याचे त्याशी देणे त्वरित आन उत्तर असे ना. तेव्हापासून सगळं त्याचंच झालंय. आपलं धन आहे त्याचं, आपलं मन आहे त्याचं, आपलं सर्वस्व त्याचं झालेलं आहे. आता हे कुणाचं आहे? आता आपलं राहिलंच नाही ना, आपण गुरुला अर्पण केलंय. मग आता हे काय आहे? गुरुनी आपल्याला त्याचं विश्वस्त म्हणून नेमलेलं आहे. गुरुने सांगितलं हे याच्यामध्ये तुझा प्रपंच चालव आणि कुणाला मदत कर. म्हणजे गुरुचं आता हे आपण जे आहे ते कुणाचं म्हणून चालवतोय, हा प्रपंच हा परमार्थ गुरुच्या आज्ञेने चालवतोय. गुरुनी सांगितलं ना तू प्रपंच सोडू नकोस, गुरुने सांगितलं ना तू सत्ता सोडू नकोस, गुरुने सांगितलं ना, तर गुरुच्या आज्ञेने आपण सगळं करतोय. तेव्हाच त्याचे झाले निश्चित, आपण झालो तयाचे स्थापित,
त्याचे त्यासी देणे त्वरित आन उत्तर असे ना. ऐसे सांगता अग्रस्वामीने ते भगवान दासाचे आले म्हणे. निरोप सांगावया आले सदने. ते परतून चालले. विठ्ठलाचार्यापाशी जाऊन सांगते वर्तमान की सर्व संपत्ती आणि धन स्वामीस अर्पण करावे. जीर्ण वस्त्र वांगरून आता बाहेर निघणार होता. त्याशी संशय नाही सर्वदा सद्गुरुनाथा सांगते. विठ्ठलाचार्य ते ऐकून माघारी चालले परतून म्हणती ते ऐसा उधार कोणी धुंडाळीता दिसेना. त्यांनी जीर्ण वस्त्र प्रदान केले. नवरा बायकोने आले आणि गुरुने सांगितले महाराज आपण आलाय. आत्तापर्यंत तुमच्या आज्ञेने मी हा प्रपंच सांभाळला. आता हे सर्व तुमचं आहे, तुम्ही घेऊन टाका. गुरुने लगी घेऊन टाकलं का? गुरुने फक्त त्यांचा भाव पाहिला आणि गुरु परत निघाले. विठ्ठलाचार्य हे ऐकून माघारे चालले परतून. म्हणती त्या ऐसा उदार कोणी धुंडाळीता दिसेना. आपण गेल्या त्याच्या घरा उदास होईल संसारा. ऐसे जाणून अवसरा गेले माघारा वृंदावने. ते म्हणाले मी जर त्याच्या घरी गेलो तर पुन्हा तो त्या घरात जाणार नाही, प्रपंचाचा त्याग करेल. म्हणून नको म्हणाले. आता त्याच्या घरात जायला नको, कारण तो सर्वसंग परित्याग करून अरण्यात निघून जाईल. नको, त्याला प्रपंच करू दे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ वेका. शिष्याने प्रपंच सोडू नये, प्रपंच करत करत परमार्थ करावा. म्हणून गुरु काय केले? गुरु त्याच्या घरी गेलेच नाहीत. जा म्हणले, तू दिलंयस ना, मला मिळालं, आता हे माझं म्हणून सांभाळ. आपण गेल्या त्याच्या घरा उदास होईल संसारा. ऐसे जाणून त्या अवसरा गेले माघारा वृंदावन. विठ्ठलाचार्य ऐसा गुरु निरपेक्ष नाही साचारू. भगवान दासा ऐसा थोरू शिष्य उदारू असे ना. विठ्ठलाचार्यासारखा गुरु मिळणे दुर्मिळ आहे. का? जो सर्वस्व आपल्याला द्यायला निघालाय, त्याचं घर दार संपत्ती आपल्याला द्यायला निघालाय. गुरुने त्याची कशाचीही अपेक्षा केली नाही. असा गुरु दुर्मिळ. अहो सगळे देतो म्हटलं तर घ्यायला कोणी पण तयार होईल ना. सगळं द्यायला तयार असून काहीही न घेणारा असे गुरु विठ्ठलाचार्य सारखे मिळणंही दुर्मिळ आहे. आणि सर्वस्व अर्पण करणारा भगवान दास असा शिष्यही मिळणं दुर्मिळ आहे. विठ्ठलाचार्य ऐसा गुरु निरपेक्ष नाही साचारू. भगवान दास ऐसा थोरू शिष्य उदारू असे ना. एक मध्यस्थ घालून कोणाप्रती शिष्याशी बळीचे उपदेश देते. म्हणे सांप्रदायी झाल्यानिशी ती उदार प्रवृत्ती चालवेला. तो माया लोभी शिष्य कृपणा कवडीसाठी देते प्राण. म्हणे आमच्या घरी सद्गुरु कारण नाही दार्जिने पूर्वापार. आता लोभी गुरु काय करेल? अरे तू माझं शिष्यत्व पत्करलंय ना, मग एवढी एवढी देणगी तुला द्यावीच लागेल. मी एक काम हातात घेतलंय, एवढी देणगी तुला द्यावी लागेल. मग असा जर लोभी गुरु भेटला तर शिष्य पण त्याला तसाच भारी भेटतो. काय म्हणतो? तो माया लोभी शिष्य कृपणा कवडीसाठी देते प्राण. म्हणे आमच्या घरी सद्गुरु करणं नाही दार्जिने पूर्वापार. नाही म्हणले, चुकून तुमचा अनुग्रह घेतला, आमच्या घरामध्ये काही गुरु परंपरा लाभत नाही, आम्ही काही तुमचे शिष्य होणार नाही. म्हणजे बघा, गुरुच्या मनामध्ये लोभ निर्माण झाल्याबरोबर शिष्याच्याही मनात लोभ निर्माण झाला. गुरु निरपेक्ष असेल, शिष्य निरपेक्ष. गुरु लोभी, शिष्य लोभी. तो माया लोभी शिष्य कृपणास कवडीसाठी देते प्राण. म्हणे आमच्या घरी सद्गुरु करण नाही दार्जिने पूर्वापार. बंधू जोगडा येऊन येथे बळीच उपदेश दिला माते. वर्षाभरी फेरीस येत काय म्या याते करावे. अरे म्हणजे हा बंधू गुरु बळेबळेने मला अनुग्रह दिला आणि दरवर्षी माझ्याकडे येतो, काहीतरी द्या म्हणून सांगतो. बंधू जोगडा येऊन येथे बळीच उपदेश दिला माते. वर्षभरी फेरीस येत काय म्या याते करावे. जाते समय सद्गुरुते म्हणे द्यावयास नाही हाती. फिरून या जय मागोती तेव्हा यथाशक्ती अर्पेना. पुत्राचे लग्न झाले घरी तेव्हा खर्च झाला भारी. द्रव्य 2 सहस्रवरी हे संवत्सरी खर्चले. उदीम धंदा न झाले काही संसार करावे काही. उत्तम गती दिसत नाही उपाय काही दिसेना. शिष्याची रड ऐकून बहुत सद्गुरु गेला कसमुसीत. ऐसेच दिसते सांप्रत काहीचा परमार्थ ते ठाई. गुरु आले आपल्याला काही मिळेल या अपेक्षा नाही. शिष्याने गुरुचा लोक पाहिला आणि ते शिष्य काय म्हणतोय, अहो ह्यावर्षी काय करू,
मुलाचं लग्न काढलं, 2000 रुपये खर्च झाला, आता तुम्हाला कुठनं देऊ? आता गुरु हात हलवत परत चालला. अपेक्षा काय होती? शिष्याने मला काहीतरी द्यावं. शिष्याची रडाय कोणी बहुता सद्गुरू गेला कसमोस येत ऐसेच दिसती सांप्रत काहीचा परमार्थ ते ठाई. असेच गुरु आणि असेच शिष्य असतील. परमार्थ कसा करतात? तैसे नवे यांचे अंतर विठ्ठलदास निराश मार आणि भगवान दास सर्वस्वी उदार नाही आणि मात्र वंचना. तसं इथं नव्हतं. विठ्ठलाचार्य कसे होते? विठ्ठलदास निराश फार. विठ्ठलदास वैराग्य वृत्तीचे होते आणि हा त्यांचा शिष्य भगवानदास सर्वस्वी उदार नाही अणुमात्र वंचना. काहीही द्यायची त्याची तयारी. उदार अंतःकरणाचा शिष्य म्हणजे कसे? गुरु विरक्त आहेत आणि शिष्य उदार आहे. असं दुर्मिळ आहे. तैसे नवे यांच्यानंतर विठ्ठलदास निराश बार आणि भगवानदास सर्वस्वी उदार नाही अणुमात्र वंचनार्थ. गुरु शिष्याचे लक्षण पुराणे बोलले द्वैपायना ऐशा रीती यांचे वर्तन किंचित उणे दिसेना. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा याचं वर्णन कृष्णद्वैपायन म्हणजे व्यास महर्षींनी केलेलं, पुराणामध्ये सांगितलेले. असो आता क्षणी विठ्ठलाचार्य गेले परतून सामोरे धाडले होते. कोणी नरवर असे परतून नेते आले. भगवान दासा सांगते मात्र तुमचे उदास ऐकून स्थिर परतून या सद्गुरुनाथ वृंदावन असे पै गेले. ऐशी वार्ता 19 पण मृत्यू एक वाटला म्हणे निराश झाला. तर क्षणी दृष्टांतकाने ऐकावे. तैसा आवर्षण मेघ ओढेला देखता आनंद प्रदेश झाला. तो प्रवंचने दोरी नेला प्रकार झाला. तैसा त्याला वाईट वाटलं की गुरु आपल्या घरी नाही का परत गेले. तसा असं वाटावं की ढग येत आहेत आणि आता पाऊस पडणार, पण वाऱ्याने ढग निघून जावे आणि मग शेतकऱ्याने आकाशाकडे पाहत राहावं. तशी परिस्थिती कोणाची झाली? भगवानदासाची. गुरु येणार घरी आणि आपल्या घरी नाही येता परस्पर निघून गेले. जैसा आवर्षणी मेघ ओढला देखता आनंद प्रजेत झाला. तो प्रभंजने दूर नीला प्रकाश झाला. तैसा जे जवळी पातली देख म्हणे जननी जाणे असे आनंद वाटला म्हणे की पडतोन गेली असं नाही आकरण दोन्ही रडत असे. आई आल्याबरोबर मुलाला असं वाटतं की आपल्याला जवळ घेईल, दूध पाहिजे, पण आईला काहीतरी काम आठवतं आणि ती परत जाते. त्यावेळेस ते मूल रडायला लागतं. कृपणापाशी येता निधान देवे अदृश्य झाले. दैवे अदृश्य झाले जाणं की पक्वान नेता शरीरापासून हिंसले मन तयाचे. देवी सद्गुरु गेलिया. म्हणजे एखाद्याला भूक लागली, आपण पंक्तीमध्ये पाहतो एखादा मनुष्य पक्वान्न घेऊन येतो. आता काय होतं काही वेळेला त्या गुरु त्या जिथे हे अन्नदान चाललंय तिथे काही लोक पक्वान्न आणून देतात. आता असा विचार करा, जेवायला 200 माणसं बसली आणि त्यांनी पक्वान्न आणून किती दिलंय? 150 लाडू आणून दिले. तर आणि अट काय घातली? प्रत्येकाला 1 लाडू दिला पाहिजे. ते तर काय करणार? ज्यांनी दिलंय त्याची अटच आहे एक लाडू वाढायचा. आता ते लाडू वाढत आले. आता तिथे एक भुकेलेला बसलेला होता, त्याला असं वाटलं आपल्याला लाडू मिळेल, पण 150 लोकांजवळ लाडू संपले. पुढचा पाहतच राहिला की पक्वान नेता क्षुदिता पासून हिंसले मन तयाचे. अरे 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 सगळ्यांना दिला आणि मला मिळालं नाही असं त्याला वाटलं. तेवी सद्गुरु गेल्या परतोने. भगवान दासा असे वाटले म्हणे सेवाहीन माझे प्राक्तने मग कैसे घडून गेला. कांता म्हणे प्राणनाथा व्यर्थची उद्वेका करता सवे घेऊन सर्वसंपदा वृंदावने आता चलावे. कशाला वाईट वाटून घेणार? ही सगळी संपत्ती आपण घेऊन वृंदावनाला जाऊ, गुरुना अर्पण करू. भगवान दासाचे मानले वचन मग सर्व वैभव आणि धन सद्गुरूची करावया अर्पण. गेले घेऊन वृंदावने. वैभव होते जे काही ते निक्षेपिले सद्गुरू पायी. ते कांतेसे ते ठाई निस्पृह होऊन राहिला. सांडून राज्याचा अधिकार मानमान्यता कारभार सद्गुरूचे पायावर ठेवले साच्या सर्वे. ऐशारीती भगवान दासे मथुरा क्षेत्री केला वास. संत समागमे सावकाश कीर्तन घोष ऐकते. त्याप्रमाणे पत्नीच ऐकलं तरी आपला राज्यकारभार सोडून दिला, गुरुला सर्व अर्पण केलं, गुरुची सेवा करत तिथेच राहिले.
ऐशे हरिदे भगवान दासी मथुरा क्षेत्री केला वास संत समागमे सावकाश कीर्तन घोष ऐकले मुखी अखंड नाम स्मरण त्रिकाळ देवाचे दर्शन त्यांचे भाग्य वर्णावे कोणे धन्य धन्य लोक म्हणते त्याचा पिता माधवनास आग्र्यात होता बहुत दिवस तोही विष्णुभक्त भाविकासे संसार उदास सर्वदा त्याचे वडील माधवदास तेही आग्र्यामध्ये होते तेही विष्णुभक्त होते तेही संसारी उदास होते जैसे चित्त तैसी आकृती भूमी ऐसे कोमन एकते बीजा ऐसी फळे ते संशय चित्ती कासे जसं बीज तसं फळ बीज शुद्ध शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी काय म्हणले जिथं बीज शुद्ध आहे तिथं फळं सुद्धा चांगलीच निघणार तसे याचे वडील निरपेक्ष आहेत कोणाचे भगवान दासाचे त्यामुळे मुलगा सुद्धा कसा झाला उदार आणि निरपेक्ष झाला त्याचा पिता माधवनास आग्र्यात होता बहुत दिवस तोही विष्णुभक्त भाविकासे संसारी उदास सर्वदा जैसे चित्त तैसी आकृती भूमी ऐसे कोमन एकदे बीजा ऐसी फळे ती संशय चित्ती कासया थोडा ऐसे होय संतान धातू ऐसे अलंकार दान संचित ऐसे मनुष्या कारण फळ प्राक्तन देत असे कुळा ऐसे होत असे संतान जसं कुळ आहे तसे संतती निर्माण होणार कुळा ऐसे होय संतान धातू ऐसे अलंकार जाणं जसं धातू आहे तसे त्याचे अलंकार चांदीचा धातू असेल तर चांदीचे अलंकार सोन्याचा धातू असेल तर सोन्याचे अलंकार जसे धातू तसे अलंकार धातू ऐसे अलंकार दान संचित ऐसे मनुष्या कारण फळ प्राप्तान देत असे जसं आपलं संचित असेल तसं आपल्याला फळ मिळतं संचित चांगला असेल उत्तम फळामध्ये आपल्याला जन्म मिळतो ज्याचे कुळी रघुनाथ सेवा त्याचे कुळी मज जन्म देगा देवा या ठिकाणी भगवंताची उपासना चाललेली आहे त्या ठिकाणी आपल्याला जन्म मिळावा अशी आपण देवाची प्रार्थना करावी कुळा ऐसा होय संधान धातू ऐसे अलंकार दान संचित ऐसे मनुष्य कारण फळ प्राप्तन देत असे ऋतू ऐसे धोती दिवस आचरणा ऐसे दीक्षा दिसे ना तरी कवीचे अनुभव जैसे उद्गार तैसे वदेवाचे जसे ऋतू आहेत तशी फळे येणार आंब्याच्या ऋतूत आंब्याची फळे येणार प्रत्येकाचा एक ऋतू ठरलेला आहे त्या त्या ऋतूमध्ये तीच फळं येणार ऋतू ऐसे जे होते दिवस आचरण ऐसे दीक्षा दिशे जसं आचरण आहे तशी दीक्षा आहे कवीचे अनुभव जैसे उद्गार वदेव उद्गार तैसे वदेवाचे कवीला जसे अनुभव असतील तसेच उद्गार तसेच उच्चार तसेच विचार त्याच्या मनातून प्रगट होतात ना तरी कवीचे अनुभव जैसे उद्गार तैसे वदेवाचे वडील जोडल्या पुण्य संपत्ती वंशी सत्पुत्र होती म्हणून खाण तैसे माते प्रसिद्ध होते जनात वडिलांनी जर पुण्य संपादन केलं मुलंही पुण्यवानच होणार वडिली जोडल्या पुण्य संतती वंशी सत्पुत्र निर्माण होती म्हणून काय म्हणतात खाण तशी माती म्हणून खाण तैसी माती प्रसिद्ध होती जनात असो आग्र्यात होते माधवदास परमभाविक आणि उदास म्हणून पुढे झाला सद्वंश तारक सुकळा साबल्या अंगास आले वृद्धाप्यवण व्यथने व्याकुळ झाले प्राण हे मथुरा क्षेत्री वर्तमान भगवान दास ऐकले तीर्थरूपाचे पाहवया ऐकले असे आले भगवान दास तो शक्ती न बोलावयाचा कासावे स्मरण होते आता भगवान दास कुठे मथुरेमध्ये आपल्या गुरूंची सेवा करतात त्यांचे वडील माधवदास कुठे आहेत आग्र्यामध्ये वृद्ध झालेले आहेत आणि शेवटची घटका मोजतात मथुरेमध्ये भगवान दासाच्या कानावर गोष्ट आली की आपले वडील माधवदास आता त्यांना भेटायला जाणं अगत्य आहे म्हणून गुरुची आज्ञा घेऊन ते माधवदासाला भेटायला निघाले तीर्थरूपास हवय आग्र्यास आले भगवान दास तो शक्तीहीन बोलावयास कासावीस प्राण होते ऐशी अवस्था देखून ते मग झाली चिंताक्रांत म्हणे मथुरेत होईल याचा अंत तो उपाय त्वरित करावा म्हणाले आपण असं करू वडिलांना मथुरेला घेऊन जाऊ म्हणजे आणायचा आपले गुरु जिथे राहतात त्या मथुरेमध्ये त्यांचा अंत होईल मग शिबिका आणून ते क्षणी आत बैसले तयार लागून हे म्हणे अवरात्र मिळून जावे घेऊन मथुरेचे ऐसे म्हणून चालले त्वरित क्रमून गेला अर्धावंत वाटे शिबिका उतरतात इथं होणी सावचित्त बोलते वडील थोडीशी अशी तंद्रीमध्ये होते म्हणजे धड बेशुद्धही नाही धड शुद्धीत नाही
अशा अवस्थेत होते. मथुरेकडे जायच्या निम्म्या मार्गामध्ये आली शिबिका, म्हणजे तो पालखी निम्म्या तेवढ्यात माधवदास त्याचे वडील सावध झाले. भगवान दासाचे वडील आजारी होते, ते थोडे सावध झाले. वाटे शिबिका उतरतात येत होणे सावचित्त बोलते. माधवदास पुत्रास म्हणते म्हणे कोठे जाता मज घेऊन ये. भगवान दास करतो म्हणे तिथे आला की बोलते मथुराक्षेची व्हावा अंत असतो तिथे ते नेत असे तुम्हाला जाणून पुत्राचे मनोगत धिक्कार ते सुमुखे. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की तुमचा अंत मथुरेमध्ये व्हावा. हे ऐकल्याबरोबर माधवदास रागावले. काय म्हणता येते? माधवदास पुत्राचे म्हणे वर्मन न कळे तुझ कारणे नाशवंत देहा मंगळवाणी दुर्गंधी गाणे ठाई. जे मळमूत्राचे भांडार मोह ममतेचे विंड्यांबर विकाराचे उद्यान तोर दाण साचा निज पुत्र ऐसे अमंगळवाणे महाक्षेत्री नेऊन टाकणे याहून अपराध असे कोण विचारून पाहिबा. तैसे भागीरथी नेऊन रिचविजे मोरीतील दुर्गंधीवाणी तैसे तुला मांडी करणे मज लागून विसरू ही श्रोत्रियाचे ग्रदान सारवून सदा निर्मळवाणे त्याचे त्यात श्वान मसंदाके नेऊन तैसे जवाने तुझे ना तरी पात्र वाढले षडसे त्या माझी बुडवली मेली माशे ते व्यामंगळे मधुरशी नेऊन टाकसे निजवला का व अमृत घडवला देख त्या माझी प्रयत्न टाकीची विख पुण्य पंकाचे भांडार देख टाकसे अभिषेक काही उत्तम पदार्थ दिसे परवा तो आदरी नेऊन वाहिजे देवा आपण अमंगळ भोगावा पूर्वी ठेवा जाणजे. आता शिबिका फिरवणी सत्वर आग्रियात नेऊन टाके श्री नाशवंत त्याच्यावर अविनाश जर पाहिजे. अरे हा देह कसा आहे? मलमूत्राने भरलेला आहे. कसा आहे देह आपला? वरून चांगला दिसतो, जशी आपली गादी असते का नाही, उशी असते, वरून चांगली आहे का? त्याला अस्त्र घालून शिवलेलं आहे. पण वरचं अस्तर काढलं तर आत काय दिसेल? सगळा घाण झालेला कापूस दिसेल. पण बरेच वर्ष गादी वापरली आहे, वरून चांगलं आहे, बेडशीट टाकतो त्याच्यावरती. पण ठरवलं की आता आपण ही गादी बदलून नवीन आणू, म्हणून ती वरचं कापड काढून टाकलं. आत काय होतं? सगळा घाण झालेला कापूस. इतके वर्ष वापरलेली गादी, घाण झालेला कापूस. तसं आतलं हे शरीर वरून चांगलं दिसतंय का? शिवलेलं आहे का प्रत्येक ठिकाणी. आणि भगवंताची शिलाई अशी आहे, कशी आहे? विचार करा, एका उशीमध्ये 2 किलो कापूस भरतो आणि पिशवी बांधली. पण उद्या त्या 2 किलोच्या पिलो कवरमध्ये 5 किलोचा कापूस भरला तर काय होईल? वरची पिशवी फाटून जाईल, बरोबर का नाही? आता ही आपली शिवलेली पिशवी किती केव्हाची आहे? ज्यावेळेला आईच्या उदरातनं आपण बाहेर आलो त्यावेळेला शिलाई झाली ना, का नंतर टाके मारले? म्हणजे आपल्या ह्या देहाची खोड त्याच वेळेला भगवंताने बांधून दिलेली. एवढूसा जीव हातात मावेल एवढा. पण मोठा होता 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 तब्येत का तुमची खूप छान दिसते, एवढा मोठा झालाय. खोड फाटली का आपली? खोड नाही फाटली. वजन किती म्हणाले? 100 किलो 150 किलो. आता 6 पाऊंडाचा मुलगा जन्माला आला त्यावेळेला, आता त्याच्यामध्ये 150 किलोचा माल भरलेला आहे. मग खोड फाटली का नाही? म्हणजे त्याची शिलाईच अशी आहे, पक्की शिलाई आहे. आतमध्ये किती भरलं तरी ही शिलाई फाटत नाही. ते म्हणाले अरे ही शिलाई जर उसून पाहशील, वरची कातडी जर बाजूला होईल तर काय दिसेल आत तुला? रक्त मांस मल घाणी. रक्त मांस आणि मल याच्याशिवाय ह्या शरीरामध्ये दुसरं काय नाही. दूषित द्रव्याने भरलेले हे शरीर आहे. असलं घाण शरीर तिकडे गुरुच्या वृंदावनात नेऊन टाकतो का? म्हणाले अरे नको, माझं हे शरीर पुन्हा आग्र्याला घेऊन चल. असलं घाणेरडं शरीर मी गुरुच्या जिथे तीर्थक्षेत्र आहे तिथे टाकणार नाही. घरी मरण आलं तरी चालेल, मेल्यानंतर ही खोड मी सोडून देईन आणि नवीन देह धारण करेन. त्यावेळेला भगवंताला जाऊन भेटेन मी. ह्या देहाची खोड टाकून दिल्यानंतर मी भगवंताला जाऊन भेटेन. आता अशी बिका परतोनी आग्र्यात नेऊन टाके शरीर. माझं हे शरीर पुन्हा आग्र्याला घेऊन चल.
हे नाशिवंत त्यजलियावर अविनाशी श्रीधर पाहिन मी. हा नाशिवंत देह जाणार सकळ, हा नाशिवंत देह जाईल त्यावेळेला मी तो अविनाशी परमात्मा पाहिन. अविनाश श्रीधर पाहिन मी. ऐसे माधवदासाचे वचन ऐकून मानवले सकळजना आग्र्यात फिरून घेऊन गेले तयाशी. तयास्थळी जाव चित्त मना मुखी करीत नाव म्हणा माधवदासेस देह सांडवणी वैकुंठ भुवन पावले. आग्र्यात नेलं त्याला पुन्हा माधवदास. आता अंतवेळ जवळ आले. त्यावेळेला माधवदासाने सांगितलं, त्यावेळेला माधवदासाने काय सांगितलं, आता माझं मन तुमच्यात गुंतणार नाही. आता माझं मन लागलंय भगवंताकडे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी विष्णू सहस्त्रनाम म्हणा आणि कोणीही डोळ्यात पाणी आणू नका. भगवंताचं चिंतन करता, मी मनामध्ये चालूच आहे विष्णू सहस्त्रनाम. भगवंताचं चिंतन करता करताच हा देह भगवंतामध्ये विलीन होऊन जाईल. तयासळी सावचित्त मुखी करीत नामस्मरण माधवदासे देह सांडून वैकुंठ भुवन पावले. सत्क्रिया झाल्यावर भगवंतास आले मुद्रे. तो वैष्णवासी तो क्षेत्रवासी वैष्णवीर सांगत यापूर्वी देह का देह विसर्जन झाली अशी आम्ही वृंदावनी देखले माधवदास. हे ऐकून सकळा असा आश्चर्य वाटले. तेव्हा इकडे हा आग्र्यामध्ये वडिलांची सगळी दशक्रिया विधी केला. 15 दिवसाचा कार्यक्रम संपला. त्याचा परत आला भगवानदास परत आले वृंदावनामध्ये, मथुरेमध्ये परत आले, आपल्या वृंदावनामध्ये आपल्या गुरुच्या घरी परत आले. त्यावेळेला वृंदावनातले लोक म्हणाले, आम्ही तुमच्या वडिलांना माधवदासांना पाहिलंय, ते तुमच्या गुरु विठ्ठलाचार्यांच्या पाया पडायला आले होते. देह विसर्जन झाल्यावरी आता त्याचे सगळे अंत्यविधी करून आलेले आहे. उत्तम देह धारण करून ते गुरुच्या पाया पडायला आलेले. देह विसर्जन झाल्यावर आम्ही वृंदावनी देखले माधवदास ऐसे ऐकून सकळाचा आश्चर्य वाटते. तेव्हा क्षेत्रवासी लोक तेथे म्हणते, भगवानदास प्रेमळ संत सर्वस्व अर्पुणे सद्गुरु ते रुक्मिणीकांत जोडियेला हा सिद्ध लीलामृत ग्रंथ जाण निर्विकल्प तरुचे बना. साधू संत वैष्णवजना बसती उनी छायसे. जे वस्तू कल्पने रहित ते तयासी तात्काळ होय प्राप्त. मग तो भाविकाशी खुण सांगत प्रेमामृत सेविती. निर्गुण निराकार परमात्मा ज्याला प्राप्त झालाय असे गुरु आपल्या शिष्याला बोध करतायत. जे वस्तू कल्पने रहित ते तयासे तात्काळ होय प्राप्त. मग तो भाविकाशी खुण सांगत तो ते प्रेमामृत सेविती. अभक्ता विश्वासी वा याजना त्याशी उत्तम कैची कल्पना. तेने भक्ती दुःखे नाना शब्द कोणा नसेची. अभक्त आहेत, त्यांचा गुरुवर विश्वास नाही, त्याला गुरुने तर काय करावं. त्याशी उत्तम कैची कल्पना. तेने भक्ती दुःखे नाना शब्द कोणा नसेची. दया चित्ती जैसा भाव तैसाच दया होय देव. देवादिदेव ज्याच्या मनामध्ये जसा भाव आहे तसा देव आहे. जया चित्ती जैसा भाव तैसाची होय देवादिदेव. नाना प्रकारे अवतार लागव करून वैष्णव रचले. दैत्यास विश्वास नाही पोटी तयासी सुदर्शन घेऊन उठे. त्याचे तया बुद्धी कपटी उठा उठी पडत असे. दैत्याच्या मनात विश्वास नाही, त्याच्या मागे सुदर्शन चक्र घेऊन भगवंत लागतात. तैसियाची ग्रंथाचे कारण प्रेमळ विश्वासी सुख संपन्न महिपती. त्याचे संगतीने प्रसाद वचन बोलत. तसं ज्याच्या मनामध्ये भगवंताविषयी विश्वास आहे त्यांना कथा सांगाव्यात. आणि म्हणून महिपतीदास म्हणतात की तुम्हाला भगवंताविषयी अत्यंत प्रेम आहे म्हणून तुम्हाला ह्या कथा सांगाव्यात असं मला वाटतंय. तैसेची या ग्रंथाचे कारण प्रेमळ विश्वासी सुखसंपन्न महिपती. त्यांच्या संगतीने प्रसाद वचन बोलत. श्री संत लीलामृत ग्रंथ श्रवणेचे श्रोते विरक्त सौभाग्य बरसून प्रेमळ भक्त. 25तमोध्याय घोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा
करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे सद्गुरु गजानन महाराज की जय। आरती पंढरीश प्रभुचे कमलजापती विठ्ठलाचे ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्यामूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार विरती वेद्यावरी वैजयंती लाजला पंचबाण जसे लाजला पंचबाण जसे असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची उभी ही माय अनाथाची भारती पंढरीश प्रभुचे कमलजापती विठ्ठलाचे कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य बाला नितीना बिरगुलाला दर्शना संत संगवाला दल्लरी टाळ वाजताना दल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी गणूला पाव विठ्ठलाई भारती पंढरीश प्रभुचे कमलजापती विठ्ठलाचे सद्गुरु गजानन महाराज की जय।